आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे आणि त्यांच्या साथीला मृणाल वर्सोलकर याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। एका बाजूला बावधनचा असणारा खेळाडू जो मात्र खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामधून येत असताना सातत्याने या मुळशीच्या जवळचा असणारा खेळाडू आणि सातत्याने एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळणारा महेश नानगुडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। मृणाल वर्सोलकर आणखीन एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं। सातत्याने अलिबाग मधून येत असताना एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्या खेळाडूने सातत्याने खेळत असताना ज्याला आपण पाहिलं मिळाला तो मृणाल वर्सोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। एक चांगली मॅच निश्चितच पाहायला मिळेल, एक चांगला सामना मिळणार। हॅलो एक चांगला सामना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती। हॅलो कौस्तुभ मात्रेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत। पेन तालुक्यामधून येत असताना या खेळाडूनेही आपल्या गोलंदाजीचा दबदबा आणि अगदी त्याच वेळेला अगदी रावे गावामधून येत असताना या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना अगदी विराट कोहलीला नेट मध्ये केलेली गोलंदाजी असेल किंवा सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा कारनामा करण्यामध्ये ज्या खेळाडूचा हातखंडा आहे, लेदर बॉलचा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। पेन नगरीमधून येत असताना या खेळाडूने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलंय। त्याच्या साथीला सुशांतलाही आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहोत। सध्याच्या घडीला नुकतीच पार पडलेली गेल्याच आठवड्यामध्ये लेदर बॉलची स्पर्धा जी मात्र पेन तालुक्यामधून पुढे येते आणि ज्याचे विजेतेपद ज्या खेळाडूने राखलं आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार राहणारा गोलंदाज कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय। मृणाल वर्सोलकर स्ट्रायकर एंड वरती आहे। ते बॉल मध्ये पहिला षटकार ज्याने वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये लगावला आणि हे देखील चर्चेचं नाव आहे। पंचांचा इशारा येतो, सामन्याला होईल सुरुवात। महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते। पहिला बॉल कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। रफ्तारचा राजा सातत्याने लेदर बॉल मध्ये चांगलं प्रदर्शन करणारा आणि विराट कोहलीच्या अगेन्स्ट नेट मध्ये ज्याने भारतीय संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली आहे तो खेळाडू गोलंदाजी मार्क वरती। पहिला बॉल, पहिला चेंडू पहिल्या बॉलला पाठवलं ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर। मृणाल वर्सोलकरचा वार सारेसगार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। बॉल वरती ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक मृणाल वर्सोलकरने आता मात्र इरादे स्पष्ट केलेत। चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला। फॉलोइंग स्लॉक स्वीप त्याने केला आणि हा चेंडू ऑन साइडला धाडला सीमारेषेच्या बाहेर। क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आला, डीप एक्स शाखावर तैनात करण्यात आलाय। एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पाहायला मिळतो आहे। सरपंच विजय तळेकर यांना आपण पाहत आहोत जिथे ऑन साइडला डीप मिड विकेटला पाहायला मिळतात। पुढचा बॉल गोलंदाज कौस्तुभ पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला आणखीन एक धमाका, पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, षटकार। होय, मैदानाच्या आतमध्ये त्याच दर्जाची बॅटिंग चालू आहे। मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून सातत्याने 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात। गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका, त्याच दर्जाचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत। ऑन साइडला स्लॉक स्वीप, तदनंतर फॉलोइंग स्वीप, दोन्ही स्ट्रोक चांगल्या टप्प्यावरती येणाऱ्या बॉलवरती इथे त्याने खेळलेत। आता इरादे स्पष्ट केलेत त्याने। सहजासहजी आम्ही ही सामना सोडणार नाही, किंबहुना
ज्या दर्जाची गोलंदाजी होती ना त्यांच्या अगेन्स्ट रन्स येतात. आर्यन कारकरला या आपण सेकंड इनिंग मध्ये पाहणार आहात, परंतु गोलंदाजाचे इथे अगदी कस लागणारा यावेळेचा बॉल डीप पॉइंटला खेळत ओव्हर दी इनफिल्ड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, मिळतील धावा 4, हा आला चौकार. पॉइंटला बीट करणारा हा चौकार पाहायला मिळाला. प्रशांत केवळ चेंडूचा पाठलाग करत राहिला, चेंडूने सीमारेषा ओलांडली, चौकार आला. संघाची धावसंख्या आता मात्र 16 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्ट्राईक रेट मेंटेन केलाय, जणू का हायलाइट्स पाहतोय आपण. पुढचा बॉल यावेळेला हताश, नाखुश, निराश आहे स्वतः मृणाल वर्सोलकर. मोठा शो खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची आतली कडा घेतली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कौस्तुभ मात्रे जिथे चेंडूला फील्ड करत असताना पाहायला मिळतो आहे. इतका चांगल्या गोलंदाजावरती इथे हल्ले चढवल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेतली, हा सुवर्ण मध्य सापडलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते, एक्स्ट्रा रन. DRS चा कॉल करण्यात आला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. रनआउट, बीमर आणि व्हाईट बॉल साठी तुम्ही एक DRS घेऊ शकता, ती मुभा आहे. आणि कोणत्याही क्षणाला चेंडू हरवला, गाळा झाला, फुटला तरी नवीनच चेंडू दिला जाईल, याकडे लक्ष वेधूयात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाहिलं जातं पिचिंग इन लाईन, डिरेक्शन कोणत्या दिशेने आहे बॉलचं, कारण कौस्तुभचा वेग जो आहे ना तो भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. हा बॉल व्हाईट बॉल, अर्थात जो DRS तुम्ही घेतला होता तो गमावलाय. फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. स्मरण 11 आतकर गाव या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण करत असताना. परंतु फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्टार्ट इथे मृणाल वर्सोलकरने मिळून दिली आपल्या संघासाठी. पुढचा बॉल यावेळेला फटका कवचला केला, एक्झिक्यूट केलाय. चांगला शोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचताय त्या ठिकाणी, परंतु चेंडूने ओलांडली सीमारेषा. मिळतील धावा 4, आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये मृणाल वर्सोलकरचा खेळ जो राहिलाय ना, मी आलो, मी पाहिलं, मी खेळलो आणि जिंकून घेतलंय सारं काही, त्याच रूपाने तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण झाली. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने. याही बॉलने ओलांडली सीमारेषा. आणखीन एक चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावांची लय लूट पाहायला मिळाली. तब्बल 25 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय. येस, थँक्यू. एक नामांकित पत्रकार सन्माननीय अजितदादा नाडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण राहुल स्पोर्ट्सच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय लोणशी ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच मचिंद्रजी मस्के साहेब देखील आलेले आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आणि त्याचबरोबर भाई दसवते यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. राष्ट्रवादीचे युवा नेते, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण दिलबीजी बक्कम साहेब आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात. या तिन्ही मान्यवरांचा, तिन्ही प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल स्पोर्ट्सच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि अगदी त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जो संघ खेळतोय स्मरण 11 आतकर गावचे पॅकर्स सन्माननीय तानाजी गजानन पाटील साहेब देखील आलेले आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी त्यांना देखील विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय, जिथे राहुलजी बक्कम साहेब यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं करणार आहोत शुभ सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. अजय मराजगे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान, पहिल्या षटकाच्या दरम्यान
जिथे धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या 25. अजय मराजगे खालापूरच्या वळवळचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज. पुढचा बॉल महेश नानगुडेसाठी बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फर्स्ट विकेट गोज डाऊन. महेश नानगुडे डिपार्च. थँक्यू. विनंती करतो सन्माननीय तानाजी गजाननजी पाटील साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपले शुभ सन्मान आपण राहुल स्पोर्ट्स यांच्या वतीनं करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. काय विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत आहेत. पंकज जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. बाहुबली अलिबागचा MD ग्रुप अलिबागला अनेक स्पर्धा त्याने जिंकून दिल्या, परंतु खुला गटाच्या स्पर्धांमध्ये अनेक वेळेला आपण रिषभ पंतच्या आधी मी म्हणेन की एका हाताने षटकार लगावण्याची किमया त्याने अनेक वेळेला साधली आहे. सातत्याने बॅटिंगसाठी तो डाऊन दी ऑर्डर येत असताना पाहायला मिळायचा. संघाची इच्छा आकांक्षा नेहमीच त्याने पूर्ण केल्यात. बॅटिंगसाठी येत असताना पंकज जाधवचा एक वेगळा दर्जा राहिलाय. प्रतिस्पर्ध्याच्या किम्यामध्ये अक्षरशः भंभेरी उडवणारी खेळी ज्याने सातत्याने साकारलेली पाहायला मिळाली. रतनबुवा स्मृती चषकामध्ये त्याने अडचणीच्या समयी खेळलेली जी काही इनिंग राहिली आहे ही सातत्याने लक्षात येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधवला आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. पहिल्याच बॉलवरती अजय मराजगेने इथे विकेट प्राप्त केली. खालापूरचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ऑर्डर विकेटने उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अजय मराजगेने केली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाची धुलाई झाली. विदाऊट डिटर्जंटने बॅटने इथे धुलाई केली मृणाल वडसोलकरने, आणि तदनंतर कुठेतरी असं वाटू लागलाय या मॅच मध्ये शिरकाव करण्यात येत असताना जो पाहायला मिळतो आहे स्मरणीय बंद अतकर गावच्या माध्यमातून. उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. प्रीतम उमासरे मित्रमंडळ या टीमची सुरुवात दमदार, बट किती गोड होतो ना ही गोष्ट फार महत्वाची राहील. महाड अलिबागचा संच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याच वेळेला महेश नानगुडे पुण्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल देखील उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतो आहे जो उसळी घेणारा राहिला, आणि अगदी त्याच वेळेला अगदी दिशेवरचे नियंत्रण चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळालं. टप्पा चांगला आहे, दिशा चांगली आहे. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाकडे सोन्याचा हात असून चालत नाही, टप्पाही त्याच दर्जाचा असावा लागतो. ज्या खेळाडूच्या गोलंदाजीची दिशा चांगली त्या टीमची दशा चांगली राहते. पुढचा बॉल गोलंदाज अजयचा हा चेंडू देखील वेगवान थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. ज्या मैदानावरती फलंदाजांसाठी नंदनवन राहणार आहे क्रीडांगण, त्या मैदानावरती ज्या वेळेला एखादा गोलंदाज कारगर साबित राहतो ना तिथे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते आहे. आज हे पाहणं प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे येत असताना गोलंदाजी करत असताना स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. अजय मराजगेचा आणखीन एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. अलिबागचे बॅटर जणू काय टुरिस्ट विजावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय पंकज जाधव असं वाटू लागलाय, कारण बॅट आणि बॉल मधील सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय. मुभा दिलीच नाही मुळात. कोणताही चेंडू बॅटला ब्रश करूच दिलेला नाहीये मुळात. सातत्य राखलंय. उजव्या एसीच्या बाहेर एक कॉरिडोर मेंटेन केलाय. गोलंदाजी करत असताना अजय मराजगेने डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले. 5 चेंडू जी इथे आता आल्यात. शेवटचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. अफलातून मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस षटकार. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा असं स्वरूपाचं षटक अजय मराजगेचं पाहायला मिळालं, कारण केवळ 7 धावा या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. जिथे आपण
एक षटकार पाहायला मिळाला, जो शेवटच्या बॉलवरती आला, उसळी घेणाऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. अर्थात या षटकाराची चर्चा या गोष्टीसाठी देखील होईल ना, 2003 सालचं विश्वचषक मला आठवतो. नॉन स्ट्राईक एंडवरती विराट, जिथे आपण वीरेंद्र सहवाग उभा होता, सचिन तेंडुलकर साठी शोएब अख्तरने बॉल हाताळला आणि त्या बॉलवरती जो षटकार ठोकला सचिन तेंडुलकरने, पुढेच वेळेला अगदी काही क्षणानंतर अगदी आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला वीरेंद्र सहवाग शोएब अख्तरला म्हणाला की बाप बाप होता है, त्या दर्जाचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. कुणाला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रायगड भूषण सन्माननीय मधुकर दादा अर्बन यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं राहुल स्पोर्ट्स यांच्या वतीनं आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते अर्थात 32. बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 32 बांधल्या, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावगती काही वाईट नाही आहे, 16च्या धावगतीने रन्स आल्यात. इथून पुढे मृणाल कशा दर्जाची बॅटिंग करतोय. 6 बॉल 24 वरती तो नॉट आउट आहे. त्याच्या बॅटिंगचा थाट काहीसा निराळा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये कौस्तुभ मात्रेची त्याने वाट लावली होती. ऑन साईडला केलेले स्लॉक स्वीप, त्याच वेळेला फॉलोइंग स्वीप, पुल डाऊन द ग्राउंड, कव्हर्सला केलेले एक्स्ट्रा कव्हरचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक देखील पाहायला मिळाले होते. हायलाइट्सच दाखवली होती पहिल्या षटकामध्ये जणू काय त्याने. 32ला 1 फुटचा बॉल. कुणाल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळतात. तिसरं षटक कुणालला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तिथून पुढे मोठी धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल, कारण दर्जेदार बॅटिंग चालू आहे. यावेळेला खाली राहिला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. पंचांकडे अपील केली आहे, परंतु मैदान सोडलं पंकज जाधवने. इथे स्पोर्ट्समन स्पिरिट त्याने दाखवली आहे. तो निघालाय तंबूच्या दिशेने. धक्का क्रमांक 2. पंचेचाळीस बनल्या, 2 फलंदाज बाद. ओमकार महाडिकला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतो आहे. महाडगा साच असणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड टीम बॅटिंग करते. महाडचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. 45ला 2. कुणालला सफलता मिळाली. विकेट प्राप्त केली आहे. सातत्याने संघ म्हणत होता की याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. जी विकेट हवी होती ना ती इथे प्राप्त झाली आहे. संघाला मोमेंटम शिफ्ट होईल का याची चर्चा आता होऊ लागली आहे, कारण मोमेंटम शिफ्ट होणं गरजेचं राहतं. एखादी धावसंख्या मोठी बनत असेल तर. पुढचा बॉल खोला टाकला, उजव्या शीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेन वरती आल्या आल्या पहिल्याच बॉलला पाठवलंय अलॉंग विथ द कार्पेट. ओमकारच्या बॅटमधून चौकार. हा स्क्वेअर ड्राईव्ह पहा, उजव्या यशीच्या बाहेर बॉटम हँडचा वापर चांगला केला. खोलात टाकलेला बॉलला अलॉंग विथ द कार्पेट एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना ओमकार महाडिक मी मैदानाच्या आतमध्ये आलोय हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 49 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला खेळलेत. कौस्तुभ आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे. कलेक्शन काही अंशी खराब झालं. सुशांत मोकल यशच्या पाठीमागे पाहायला मिळतो. एकेरी धाव 50 धावा कंप्लीट. 50 कम्स 50 धावा धावफलकावरती. या 3 षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना प्रीतम उमासरे मित्रमंडळ महा टीम.
3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे आपण पाहत आहोत धावफलकावरती 50 आहे. गोलंदाजी मार्कवरती सुशांत मोकल पाहायला मिळतो आहे. रायगड भूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला सर्वाधिक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नुकतीच पार पडलेली अर्थात रोह्यामधील स्पर्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. त्याचं स्वागत केलंय, भव्य स्वागत, ठोकलाय षटकार. थँक्यू. सुशांत मोकलचं स्वागत झालं षटकारानं. लोअर फुलटोस बॉल या वेळेला बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजय महाराज के वरती आल्यात. एक सिंगल. हॅलो. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 57. ओमकार महाडिक पहिल्या 4 बॉलमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला. वायर असेल तर दे रे बाबा, त्याचं कामच नाही. 57ला 2. 57 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोला टाकला, उजव्या सीच्या बाहेर रूम बनवला, स्वतःला ऍडजस्ट केलाय आणि पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. मृणाल वरसलकरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, चौकार. वर्सोली अलिबागचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्या दर्जाची बॅटिंग करतोय ना मृणाल, चहू बाजूला त्याने फटके केलेत. जणू काही बॅटिंगचा लेजर सो या वेळेला चिप केलाय ओव्हर दी कव्हर, डीप पॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल अंदाजामध्ये चौकार. बॅटिंगचा टेम्पो आहे ना तो त्याचा खालीवर होतच नाही मुळात. अगदी या बॅटिंग करत असताना त्याने दर्जा इथे चांगला दाखवला. 65 बनल्यात. 9 चेंडू 33 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय मृणाल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, कारण जिथे मैदानाच्या आतमध्ये कडवट आव्हान आहे प्रतिस्पर्ध्याचं, अशा प्रसंगी तिथे रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. त्या 65 धावा. 65 ऑन दी बोर्ड. सुशांत मोकल पुढचा बॉल लोअर फुलटोस आडव्या बॅटने ऑन साइडला झोपला आणि चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हॅलो हॅलो हॅलो. सुपला नाही हा तर झोपला होता आणि ऑन साइडला चौका ठोकला मृणाल वरसोलकरने. चौकार आला त्याच्या बॅटमधून. 37 वरती तो नॉट आउट आहे. 10 चेंडू 37 धावा. 69 ऑन दी बोर्ड. उजव्या सीच्या बाहेर वॉड शोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा शोक षटकार. हॅलो. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला स्टार 11 आणि त्याच्या अगेन्स्ट के सरकार लोणेरे माणगाव या दोन संघांदरम्यानची लढत राहील, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. परंतु पूर्वार्धामध्ये रन्स बनल्यात त्या 75-76चं लक्ष आहे. बॅटिंग आवडली असेल मृणालची तर टाळावायला काही हरकत नाही. 11 चेंडू 43 धावा. अफलातून बॅटिंग त्याने साकारली. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 75 बनल्यात. 2 एक्स्ट्रा आल्या. जिथे 43 धावा 11 बॉलमध्ये मृणाल वरसोलकर, पंकज जाधव 8 चेंडू 18 धावा. ओमकार महाडिक 4 बॉल 12 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. बॉलिंग एनालिसिस या आपण पाहत आहोत जे पूर्वार्धाचं, तिथे मात्र 1 षटक कौस्तुभ मात्र 25 धावा. अजय मराजगे 1 षटक 7 धावा त्याने खर्च केल्या. कुणालने 1 षटक 18 धावा तर सुशांत मोकलने 25 धावा खर्च केल्यात. 75 बनल्या. 76चं टार्गेट. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आवाजामध्ये बदल करूया. त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. स्टार 11 आणि के सरकार लोणेरे माणगाव टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. आणि उत्तरार्धामध्ये या आपण आवाज ऐकूयात ते अर्थातच
पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ते प्रदीपजी संजयजी शिंदे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. या पुढील सामना जो राहील जो विनर वर्सेस विनर खेळ इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. विनर्स वर्सेस धन्यवाद सर. अगदी आपण आवाज ऐकत होतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सरांचा. जाऊया उत्तरार्धाच्या खेळामध्ये एक दमदार मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते, जिथे अगदी आपण पाहतोय एका साईडला संघ आहे स्मरण अतकरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड. अशी मोठी मॅच अगदी आपण पाहतोय. संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील हे सर्व नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. 24 मध्ये जिंकण्यासाठी इथून पुढे 76 धावसंख्येची गरज येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये स्मरण 11 अतकरगाव या टीमला इथून पुढे असणार आहे. चला पंचांना मी विनंती करतो, आपलं लक्ष वेधतो आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा आणि त्याचबरोबर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण देखील दाखल करायची आहे. इथून पुढे अगदी आपण पाहतोय ही मॅच झाल्यानंतर 7 मॅचेस आपल्याला इथून पुढे कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आपण थोडीशी घाई करणार आहोत. या स्पर्धेचा अगदी आपण पाहतोय अंतिम दिवस आणि त्याचबरोबर अंतिम दिवसामधील हे सर्व नामवंत खेळाडू स्पर्धेमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर अगदी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत, जिथे रायगड भूषण सन्माननीय मधुकर दादा अर्बन यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो मचिंद्र मस्के साहेब आपल्या शुभ हाताने आपण सन्माननीय मधुकर दादा अर्बन साहेबांचा शुभ सन्मान आपण या राहुल स्पोर्ट्स यांच्या वतीनं करूयात. स्पर्धेचा अगदी आपण पाहतोय दिवस क्रमांक 4 अंतिम दिवस अगदी आपण पाहतोय आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय बरेचसे नामवंत खेळाडू येत आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय जेपी पॅनलचे हे पंच आपल्याला या स्पर्धेकरिता लाभले आहेत. संपूर्ण भारतभर प्रवास करणारे हे नामवंत पंच आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयजी भोसले सर आणि बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि स्पर्धा अगदी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून इथून पुढे कव्हरअप केली जाते. त्यामुळे त्यांचं देखील विशेष करून कौतुक असणार आहे. A1 क्वालिटी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांचं हार्दिक सहर्ष आपण करूया स्वागत. एक दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये अगदी आपण पाहिलं धमाकेदार बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता सेकंड इनिंगला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते, जिथे आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सुशांत मोकाल यांच्या समवेत विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे इथून पुढे धावसंख्येला हेही फार महत्त्वाचं असणार आहे. फार मजा येणार आहे, कारण का इथून पुढे अगदी आपण पाहतोय ही खेळपट्टी बॅटिंगसाठी नंदनवन आहे. त्यामुळे आपण अगदी पाहिलं पहिल्या दिवसामध्ये जिथे 94 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, फक्त आणि फक्त अगदी आपण पाहतोय 25 बॉलमध्ये 95 धावा इथून पुढे बनवल्या गेल्या होत्या. त्यामुळे इथून पुढे आता या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल ते तुम्हाला सर्वांना पाहायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला अगदी आपण पाहतोय रायगड भूषण सुशांत मोकाल मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी स्विंग किंग जयेश केरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं ज्याने खऱ्या अर्थानं गाजवलं होतं तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक बिग बॅटल अगदी आपण पाहतोय. सर्वजण सज्ज उभी आहेत. 24 बॉल जिंकण्यासाठी 76 धावसंख्येची गरज. पाठलागाला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं बॅटची आतलीकडे नंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय सरपंच विजय घाणेकर यांना इथून पुढे मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पहिल्या बॉलवरती धक्का क्रमांक पहिला होतोय बाद.
थँक्यू. अगदी आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची गडा घेतली होती. त्यानंतर अगदी आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये बॉल अडवला गेला होता. ओमकार महाडिक तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याच वेळेला विजय गाणेकर मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मुलगाव खोपोलीला बिलॉंग करणारे शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. हा खूप टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावरती अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑन बुल करायचं होतं. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते, जिथे पाठलाग करायचंय 76 धाव संख्येचा. त्यामुळे इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. मांडणारी षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुशांत मोकल अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटर. समोर आपण पाहतोय जयेश केरकर. ओ यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला आले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स ओव्हर द रोप, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. अगदी आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल घेतला आणि त्यानंतर हल्ला चढवला गेला, चौकार आलाय. टीमची धावसंख्या तळपकडवरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5-1 सध्याची परिस्थिती. ओहो हो, यासाठी जयेश केरकर ओळखले जातात आणि त्याच वेळेला अगदी टप्पा पडला. थोडासा लेट स्विंग आपल्याला होताना पाहायला मिळाला. टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. इथून पुढे चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. समोर देखील अगदी आपण पाहतोय चांगला ताकदवान संघ. ओहो, याही वेळा अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफुटला आले आणि त्यानंतर वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. गोलंदाजाची वाट लावण्यासाठी सुशांत मोकल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु समोर जयेश आहेत. 5 चेंडूमध्ये अद्यापर्यंत फक्त धावा खर्च केल्यात 9. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधील अगदी आपण पाहतोय राईट मूर्ध विकेटने 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल खोलात टाकला होता. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेला जास्तीचं काय मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त जयेश केरकर याने धावा खर्च केले 10. 1 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. इथून पुढे 18 बॉल सगळे बाकी असणार आहे. 18 मध्ये जिंकण्यासाठी 66 धावसंख्येची गरज. 22च्या सरासरीनं बॅटिंग इथून पुढे. अगदी आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ स्मरण 11 अतकर गाव या संघाला करावी लागणार आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी 66 धावसंख्येची गरज. येस, थँक्यू. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला समीर दाखल होताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील हे खेळाडू मनोज मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी समोर आपण पाहतोय सुशांत मोकल. ओ, पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. बिग हिट लॉंग ऑफला क्लिअर करणारा सुशांत मोकल यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू. अगदी आपण पाहिला ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटूनच पडले. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. दुसरा तर अगदी आखूड टप्प्याचा वेट
अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा लगातारचा दुसरा धमाका षटकार. हो, अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा होत्या आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मनोज आले. मनोज वरती 2 लगातारचे हल्ले आपल्याला चढवताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 22 ला 1, परंतु त्यामधल्या 21 धावा या एकट्याच्या सुशांत मोकल या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाची मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल. ओहो हो, यावेळी अगदी आपण पाहतोय टप्पा पडला आणि त्यानंतरला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी इथून पुढे केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जेपी पॅनलचे अभय पाटोळे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ आपल्या समवेत जोडले जातील. वाहिनीची इथून पुढे घेतली जाईल मदत. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज बाउंड ट्रॅक वरती होते. लगातारचे 2 षटकार नंतर येस, तिसऱ्या पंचांचा डिसिजन होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 2 षटकार आलेत, त्यानंतरला हा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यामुळे इथून पुढे आता कमबॅक होईल का मनोज यांचं, तेही पाहावं लागणार आहे. ओहो, सफल झाले. त्यानंतर आडवी बॅट केली, क्रॉस बॅटेड केलेला फटका ऑन साइडला सुशांत मोकल यांचा ब्रँडेड आणखीन एक दिमागदार षटकार. यस, थँक्यू. 3 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा अद्यापर्यंत मनोज याने खर्च केल्या आहेत. 28 ला 1 सध्याची परिस्थिती. 14 मध्ये अजूनही 48 ची गरज आहे. त्यामुळे ही मॅच अगदी आपण पाहतोय दोन्ही संघांच्या बाजूने अद्यापर्यंत तर आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो, याही वेळी अगदी आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, परंतु त्याही पलीकडे तितक्याचा संपर्क नाही करू शकले. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मनोज यांच्या माध्यमातून 3 षटकार जरूर घेतले आहेत, परंतु महत्वाचे म्हणजे ते 2 डॉट बॉल हे फार महत्वाचे असणार आहेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल, त्याच्यावरती केले आक्रमण. बिग हिट, लॉंग ऑन ला क्लिअर करणारा व्हेरी मच निडेड षटकार. यस, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी अलिबाग एक्सप्रेस आर्यन खारकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यंदाचा ISPL मध्ये झालेलं सिलेक्शन आणि त्याच वेळेला मागच्या 3 हंगाम ज्याने खऱ्या अर्थानं गाजवलं. गत वर्षीचं रायगड प्रीमियर लीग ज्याच्या नावानं अगदी आपण पाहिलं गाजवताना, ते गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आर्यन खारकर बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. समोर अगदी आपण पाहतोय शुभम.
पहिला बॉल आक्रमण केलंय, गॅप आहे तिथे, बॉल मिळणार नाहीये, वेगाने बॉल मार्गस्थ होताना पार मिळतोय काउरिजनला. वन बाउन्स ओव्हर द रोप, येतोय राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड चौकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती चौकारानं स्वागत केलं आर्यनचं. 11 मध्ये इथून पुढे 38 धाव संख्येची गरज. अद्यापर्यंत स्कोर कार्ड वरती 38 धावा बनल्या गेल्या आहेत. अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा टप्पा इथून पुढे अजूनही पार करायचा आहे. 11 बॉल 38 धाव संख्येची गरज. पुढचा बॉल ओहो कुलात टाकला होता. अलॉंग द विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, स्कोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तिथे ओमकार महाडिक आहेत, बॉलची फेकी करतील त्याआधी अगदी आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या 39 ला 1 सध्याची परिस्थिती. परंतु सुशांत मोकल अजूनही खेळपट्टीवरती आहेत. वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 33 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि इथून पुढे 10 मध्ये 37 धावांची गरज अजूनही असणार आहे. बॅटिंग करणारा संघ अगदी आपण पाहतोय स्मरण 11 या संघाला 10 बॉल 37 ची गरज. पुढचा बॉल अगू टप्प्याचा होता. अगदी आपण पाहतोय बॅट आडवी केली, क्रॉस बॅटेड केलेला फटका. तिथे खेळाडू आहेत ओमकार महाडिक, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार दर्जेदार दर्शनीय चौकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय चौकार आलाय. टीमची धावसंख्या 43 ला 1 सध्याची परिस्थिती. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 9 मध्ये जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. पहा तिथे अगदी बाईक किंवा कार असेल आपल्या थोडीशी साईडला आपण पार्क करायची आहे. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 33 ची गरज आहे अजूनही. अगदी आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल. ओ हो हो, ज्या वेगानं बॉल आला त्या वेगानं बॅट फिरवली आणि समोरच्या दिशेने खेळला फटका सुशांत मोकल यांच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय षटकार आलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे झाली आहे. ती म्हणजे धावफलकावरती जाऊन पोहोचले 49 या आकड्यावरती. ओहो, आणखीन एक आक्रमण करायचं होतं. एलिव्हेशन आहे आणि त्याच वेळेला डिस्टन्स कव्हर करणारा आणखीन एक सुशांत मोकल यांच्या बॅट मधून दमदार राहुल स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार. येस, थँक्यू. सुशांत मोकल अगदी आपण पाहतोय वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 49 धावसंख्येवरती खेळत आहेत. अद्यापर्यंत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती. 7 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 7 मध्ये जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. आर्यन खारकर अलिबाग एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु समोर रन मशीन सुशांत मोकल अगदी आपण पाहतोय 7 बॉल 21 ची गरज. ओ कुलाट टाकला होता आणि अगदी पण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने झालाय आणि त्याही पलीकडे सुशांत मोकल यांचा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतो. टाळ्यांचा गजर करूयात. रायगड भूषण सुशांत मोकल पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक. थँक्यू. अगदी आपण पाहतोय का बॅटिंग केली आहे, परंतु इथून पुढे अजूनही सामना संपला नाहीये. 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 6 मध्ये जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये. आणि समोर अगदी आपण पाहतोय प्रीतम उमासरे मित्रमंडळ महाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि
महाडचा संघ अगदी आपण पाहतोय कमबॅक करण्यासाठी जाणला जातो, त्यामुळे इथून पुढे आता 6 बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर होतील मैदानाच्या आतमध्ये तेही पाहावं लागणार आहे. बाउंड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी ओमकार महाडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. महाडचे हे खेळाडू आज अगदी आपण पाहतोय मानगाव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. खेळपट्टी अगदी आपण पाहतोय सातत्याने पहिल्या दिवसापासून बॅटिंगसाठी ओळखली जाते आणि त्याच वेळेला बॅटिंग अद्यापर्यंत दमदार आपल्याला होताना पाहायला मिळते. परंतु 6 बॉल 17 धावसंख्येची गरज. अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला शुभम आहेत, त्यांच्या समवेत सुशांत मोकल 15 चेंडूमध्ये 53 धावसंख्येवरती खेळतात. 6 बॉल 17ची गरज. ओहो, पहिला बॉल आपण पाहतोय अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा बॉल. 5 बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 17 धावसंख्येची गरज अजूनही आहे. ओमकार महाडिक अगदी आपण पाहतोय आपल्या जिकडचं लोकल टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. ओहो, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय घडणार? डायरेक्ट हिटचा प्रयत्न व्हा. बूम बूम माट्या पंकज जाधव यांचा डायरेक्ट हिट आणि त्याच वेळेला पंचांचा बोट आकाशाकडे. OUT या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट सुशांत मोकल बॅक टू दी डग आउट. परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. गोडसेई पालीचे हे खेळाडू आता इथून पुढे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. त्यानंतर होणारी मॅच मी लक्ष वेधतोय राहुल स्पोर्ट्स मानगाव. आपला संघ आपण सज्ज ठेवायचा आहे. विनर वर्सेस विनर ही मॅच असणार आहे. 10व्या मॅचच्या दिशेने 4 बॉल 17ची गरज. ओमकार महाडिक बाउंड ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय महाड संघाला बिलॉंग करणारे खेळाडू अद्यापर्यंत 2 बॉल आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय एकही धाव खर्च केली नाहीये. धावचीच्या सर्वांमध्ये पंकज जाधव यांचा तो आपल्याला डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि त्यानंतर सुशांत मोकल मैदानाच्या बाहेर आले. परंतु विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 17ची गरज असणार आहे. इथून पुढे बॅटिंग करणाऱ्या संघाला विकास हवा असेल तर विकासची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागणार आहे. 4 बॉल 17ची गरज. पुढचा बॉल खोलात टाकलाय, बघितलं सुद्धा नाही, स्ट्रेट डाऊन केलं फटका. नो लुक शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 अगदी आपण पाहतोय इथून पुढे 3 बॉल सगळे बाकी असणार आहे. 3 मध्ये 11 धाव संख्येची गरज. अगदी आपण पाहतोय फायनलच्या अगोदरची ही फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे की काय? 3 बॉल 11ची गरज. फुल टॉस, त्याच्यावरती गेले आक्रमण आणि त्याही पलीकडे बॉल. अगदी आपण पाहतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी मच नीडेड. आणखीन एक विकेटच्या बॅट मधून दमदार चौकार. थँक्यू. 2 बॉल जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 7 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून पुढे 2 बॉल वरती जिंकण्यासाठी 7 धाव संख्येची गरज असणार आहे.
ओमकार एका साईडला पार मिळत आहे, दुसऱ्या साईडला अगदी आपण पाहतोय विकास, एक महाडचे खेळाडू, एक पालीचे खेळाडू आज मानगाव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. संपूर्ण अगदी महाराष्ट्रामधील तारे सितारे. 2 बॉल 7ची गरज. ओ आक्रमण तर केले परंतु खेळाडू आहेत महेश नानगुडे होते, त्यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय, टिपलाय, जेल संपलाय. विकासांचा खेळ महत्वाच्या क्षणी एक ब्रेक थ्रू मिळवलाय. इथून पुढे जिंकण्यासाठी 1 बॉल 7ची गरज. थँक्यू. अगदी आपण पाहतोय 1 बॉल 7ची गरज आहे, परंतु ओमकार माडे काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू मध्ये फक्त 10 धावा खर्च केला. 1 विकेट त्यांच्या नावावरती महत्वाच्या क्षणी आली आहे. इथून पुढे अगदी आपण पाहतोय 1 बॉल 7ची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम अगदी आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती ओमकार माडिक न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चिनू दाखल झाले आहेत. एक लिगल डिलिव्हरी की त्यानंतर अगदी आपण पाहतोय काय घडणार या मॅच मध्ये. 1 बॉल 7ची गरज. आणि अशा पद्धतीने अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आणि थ्रिलिंग मॅच इथून पुढे समाप्त होताना पाहायला मिळते. प्रीतम उमासने मित्रमंडळ महाड अशा पद्धतीने शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच गेली आणि अशा पद्धतीने महाडचा संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. खूप सारे अभिनंदन. अगदी आपण पाहतोय स्मरण 11 अतकर गाव इतक्या दूरवरून आले आणि चांगला खेळ या संपूर्ण मानगावकरांना पाहायला मिळाला, त्यामुळे त्यांचे देखील विशेष कौतुक. आणि जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे अगदी आपण पाहणार आहोत या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय 11 चेंडू मध्ये 43 धाव संख्येची वादळी केली गेली. ते मृणाल वर्सोलकर ठरतात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच.